त्याचा पुढचा अभंग आहे. माय जगन्नाथ बाप जगन्नाथ अनार्थाचा नाथ जनार्दन. एका जनार्दनी एकपण उभा चैतन्याची शोभा शोभत ऐशी. कारण भगवान आई आहे, भगवान बापही आहे. कारण त्याच्याशिवाय कोण आहे जगामध्ये असणारा. कारण असणारा तो कसा आहे, परब्रह्माचा परब्रह्म असणारा. कारण जगाचा मालक असणारा, जगाचा नियंता असणारा, जगाचं पालन करणारा असणारा अनंत रूपाने भगवान नटलेला आहे. अनंत. कारण माय जगन्नाथ बाप जगन्नाथ सगळं असणारा ईश्वर स्वरूप आहे. सगळं जग आहे ईश्वर. कारण ओवीमध्ये ज्ञानेश्वरीमध्ये थोडं सांगितलेलं आहे की ईश्वरची माझे घर आयशी मती जयाची घर किंबवना चराचर आपणची भरला. कारण जगामध्ये ईश्वरच आहे. पण आपली नजर नाही ना, आपल्याला कळत नाही ना. कशामुळं कळत नाही? कारण हे असणारे अहंकार. कारण मनुष्य देहाला आल्याला कशामुळे घातले कोणा ठाऊक. कारण मन बुद्धी चित्त अहंकार ही आपल्याला साधी आहे. परंतु याच्यामध्ये आपल्याला कशामुळे कळत नाही? कारण ही माया फार कठीण आहे. कारण असणारा हे अहंकार. कारण ब्रह्मरूप आपण असून सुद्धा, कारण आपल्याला कळायचं असून सुद्धा आपण अज्ञानामध्ये आणि आपलं नाही काही, आपलं सगळं आपलं म्हणतो काहीच नाही. कारण आपण आलोत कुठून? आपल्याला आलो तर काय घेऊन आलो? काही घेऊन आलो नाही. आणि न्यायचं आहे काय? काही न्यायचं नाही. आणि जे न्यायचं याजाला सोकली मुदलाला मोकली. कारण न्यायचं तेच ठेवतं तिथं आणि नाही न्यायचं तेच पाठ करून बसतो. माझं 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 जे आहे ना, तुझं काही नाही. तुझं आहे तुझं पाशी तरी तू जागा चुकल अशी. कारण तुझं एक आहे कोण? चैतन्य घन भगवान. तू अंतःकरणामध्ये तू घोकून ठेव. कारण मी भगवान आहे, मी देव आहे, मी वासुदेव आहे असं करून ठेव. एवढं तुला नेणार आहे, बाकी काही नेणार नाही याच्यातलं. इथलं नेणार नाही. अनंत गेले. कारण येते जाते येती जाती तयापासून. कारण अनंत आले अनंत गेले आणि जाणारे आहे. कारण हे राडगाडगं चालणार, याच्यामध्ये कमी जास्ती होणार नाही. परंतु कलियुगात कसं झाले, जास्त थोडं इकडं अज्ञानाकडं बोलले. कारण पाप जास्त व्हायले, पुण्य कमी व्हायला लागले. म्हणून कठीण आहे आता आपल्याला. पुढे आता सांगितलेलंच आहे, भगवंताने अवतारच घेतलेला आहे. मला एका मुलानं विचारलं की व्यासानं असं कसं लिहिलं? आता कसं लिहिलं त्यांना असणार आहे. कारण स्त्रिया कशा वागत्या आणि ते लिहिलेलं आहे. कारण पुढे काय होणार आहे ते लिहिलेलं आहे. सगळं लिहिलेलं आहे. हे व्हायलं ते नवं व्हायलं नाही, होणारच आहे. व्हायचं ते होणारच आहे, व्हायच लागलं. परंतु फार अवघड आहे. कारण सांगितलं या कलियुगामध्ये जन्म एवढाच पुरे, आता नको. कारण याच्यामध्ये नामस्मरणामध्ये तरी मुक्ती आहे. पुढे फार अवघड आहे. बडा बिगट यमघाटून कोण बेताय बाळ. याच ठिकाणी पूर्ण आराम. पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुका.